जगातील सर्वात आनंदी, सर्वात चमचमणारा सण ख्रिसमस. पण सॅन्टा क्लॉज भेटवस्तू कशा देतो? आणि हा सण फक्त भेटवस्तूंपुरताच मर्यादित आहे का? चिंटूलाही हाच प्रश्न पडला आहे. सॅन्टा आजोबा, आज क्रिसमस आहे ना? मला मोठी भेट कधी मिळेल? हो चिंटू, आज क्रिसमस आहे. पण बेटा, क्रिसमस म्हणजे फक्त भेटवस्तू नव्हे. अरे चिंटू, एवढा नाराज का आहेस? काय झालं? काय, सॅन्टा आजोबा म्हणतात ख्रिसमस म्हणजे फक्त भेटवस्तू नाही. मॅडम, मला तर फक्त भेटवस्तू आठवतात. अरे चिंटू, खरंच आहे की क्रिसमसचा अर्थ खूप मोठा आहे. चल, मी तुला त्याची सुंदर गोष्ट सांगते. खूप वर्षांपूर्वी 25 डिसेंबरच्या रात्री बेथलहेम नावाच्या एका छोट्याशा गावात येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. त्यांना देवाचा पुत्र मानतात. मग सॅन्टा क्लॉज कुठून आले? सॅन्टा क्लॉज हे सेंट निकोलस नावाच्या एका खूप दयाळू माणसापासून प्रेरित आहेत. ते गरीब मुलांना गुपचूप भेटवस्तू देत असत. यामुळेच आपण नाताळमध्ये भेटवस्तू देतो, म्हणजे देण्याचा आनंद काय असतो हे शिकतो. बघ, हा क्रिसमस ट्री. याला आपण दिवे आणि चांदण्या लावतो. प्रत्येक दिव्याचा अर्थ आहे आशा आणि प्रेम. येशू ख्रिस्तानं जगाला प्रेम आणि क्षमा करण्याचा मार्ग दाखवला. म्हणजे हे दिवे फक्त शोभेसाठी नाहीयेत, ते आपल्याला चांगले वागण्याची आठवण करून देतात. अगदी बरोबर. क्रिसमस हा आनंद, शांती आणि प्रेम वाटण्याचा सण आहे. सॅन्टा आजोबा, मला खरी भेटवस्तू मिळाली. ती म्हणजे देण्याचा आनंद. आज मी शेजारच्या गरीब दादाला हे माझं जुनं पण आवडतं खेळणं देणार आहे. शब्बास चिंटू, हीच आहे खरी ख्रिसमसची भावना. चिंटूने ते खेळणं त्याच्या शेजारच्या गरीब मित्राला दिले. त्या मित्राच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून चिंटूला खूप मोठे समाधान मिळाले. तर मुलांनो, क्रिसमस म्हणजे भेटवस्तू मिळवणे नाही, तर प्रेम आणि आनंद इतरांना देणे. तुम्ही पण तुमच्या आजूबाजूच्या गरजू लोकांना मदत करा. हाच क्रिसमसचा खरा संदेश आहे. तुम्हाला क्रिसमसची ही गोष्ट कशी वाटली? लाईक करा आणि आपल्या मित्रांना ही गोष्ट शेअर करायला विसरू नका.